पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत आता मोठी घडामोड समोर आली आहे। या योजनेतून मोठ्या प्रमाणात महिलांना वगळण्यात आल्यानं लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। सरकारच्या नव्या निर्णयामुळे अनेक महिलांच्या खात्यात येणारी आर्थिक मदत थांबण्याची शक्यता आहे। या योजनेचा उद्देश कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना आर्थिक सहाय्य देणे हा होता। 2.5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जात होते। गेल्या 2 वर्षापासून ही योजना राज्यभरात राबवली जाते, त्यामुळे लाखो महिलांना याचा थेट फायदा झाला होता। मात्र कालांतराने या योजनेत अपात्र महिलांनीही लाभ घेतल्याचं समोर आलंय। काही ठिकाणी सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांनीही या योजनेचा फायदा घेतल्याची प्रकरणं उघड झाली होती। त्यामुळे सुरुवातीपासूनच सरकारनं घालून दिलेल्या अटींचं पालन न करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेला। त्यानुसार अशा महिलांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर सरकारने योजनेची सखोल पडताळणी करण्यासाठी KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे। गेल्या 1.5 वर्षात अनेक टप्प्यात ही पडताळणी करण्यात आली। KYC पूर्ण करण्यासाठी सरकारकडून 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती, मात्र 30 एप्रिल नंतर ही अंतिम मुदतही संपुष्टात आली। त्यानंतर मोठ्या प्रमाणात अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे। नव्या आकडेवारीनुसार राज्यातील सुमारे 54 लाख महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलंय। त्यामुळे या महिलांना पुढे आर्थिक फायदा मिळणार नाही असं स्पष्ट झालंय। तर दुसरीकडे सुमारे 1,89,00,000 महिला पात्र ठरल्या असून त्यांना दरमहा नियमानुसार 1,500 रुपयांची मदत सुरूच राहणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.